नमस्कार, मी संगीता स्वादवी संगीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीचं मटण, एकदम सोपी पद्धतीने आणि चवीला मात्र एकदम जबरदस्त। तर वेळ न घालवता 0 मिनिटात रेसिपीला सुरुवात करूया। तर गावरान मटण बनवण्यासाठी इथे मी घेतलंय 1 किलो मटण। मटण घेताना मात्र असं पूर्ण पार्ट त्याचे यायला पाहिजे, म्हणजे कसं आपण हे चाप घेतो, त्याच्यानंतर नल्ली घेतो, कलेजी सगळं, आणि ही फॅट्स आहे म्हणजे चरबी। आपण रस्सा करणार आहे त्यामुळे चरबी आवश्यक घ्या, त्यामुळे चरबी एकदम भारी टेस्टी आणि थिक अशी बनते। तर सर्वप्रथम आपण ह्याला मॅरिनेट करायचं। मॅरिनेट करण्यासाठी इथे मी ह्यामध्ये 1 चम्मच मीठ घालते, त्याचबरोबर अर्धा चम्मच हळद, आणि हा अर्धा चम्मच घरगुती मसाला। तुमच्याकडे घरगुती मसाला नसेल तर कोणताही गरम मसाला घातला तरीही हरकत नाही। आणि त्याचबरोबर इथं आपण ह्यामध्ये 1 लिंबू पिळून घेणार आहोत, कारण 1 किलो मटण आहे म्हणून आपण 1 लिंबू घालायचा आहे, आणि अर्धाच किलो घेतलं मटण तर अर्धा लिंबू घातला तरीही चालेल। आणि इथं एक ही आपली सिक्रेट हिरवी चटणी आहे ती घेते। ह्याच्यामध्ये पुदिना, आलं, लसूण आणि भरपूर सारी कोथिंबीर, हिरवी मिरची। पुदिना घातल्याने काय मटणाला जो उग्र वास असतो ना तो निघून जातो, म्हणून ही पुदिनाची चटणी घालायची। आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया। सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि ह्याला 10 ते 15 मिनिटं असंच ठेवून देऊया आपण। तर 15 मिनिटं झालेले आहेत मटण मॅरिनेट होऊन। आता आपण मटण शिजवून घेऊया। मटण शिजायला ठेवूया एका हंडीमध्ये, पितळाच्या हंडीमध्ये ठेवायचं। गॅस चालू करून घेऊया, त्याच्यावर ही पितळाची हंडी ठेवायची। मी पितळाच्या हंडीमध्ये का मटण शिजवून घेते, पटकन शिजतो आणि वेळ खूप कमी लागतो। तर चांगली आपली ही हंडी गरम झाली, ह्यामध्ये घालून घ्यायची आहे 1 पळी तेल। 1 पळी तेल म्हणजे साधारणतः 2 मोठे चमचे, जास्त आपण तेल इथं घालणार नाहीये, फक्त बस एवढंच आपण तेल घालणार आहे। कमीत कमी तेलामध्ये हे आपण बनवणार आहे। तर तेल चांगलं असं गरम झालं की त्यामध्ये काही आपण खडे मसाला घालायचे। तर इथं अर्धा चमच मी जिरं घेतलंय, 2 हिरवी इलायची घेतले, 2 तेजपत्ते घेतले, 10 ते 12 काळी मिरी घेतलेले आहेत, आणि 5 ते 6 लवंग घेतलेले आहेत, 1 मोठा दालचिनीचा तुकडा, 1 मोठी इलायची आणि 1 स्टारफूल। तुमच्याकडे जे पण खडे मसाले अवेलेबल असतील ते खडे मसाले घालूया। खडे मसाले छान असे फुलले, त्याचा सुगंध सुटायला लागला, गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आहे, आणि त्यानंतर हे मॅरिनेट केलेलं मटण आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया। मटण संपूर्ण घालून घेतलं, गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवायची, आणि मीडियम गॅसवर हे मटण चांगलं असं परतून घ्यायचं आहे। कारण इथे कमी गॅसवर ठेवाल तर तो मटणला जो टेक्स्चर येणार आहे ना तो येत नाही, म्हणून गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवायची, म्हणजे मीडियम टू हाय हीटवर हे मटण असं 2 मिनिटभर तरी चांगलं परतून घेऊया। एकदम मटणाचे पीस छान असे हरवट होईल तोपर्यंत असंच परतत राहायचं आपल्याला। तर बघा, साधारणतः 2 मिनिटांनी असं मटणाला पाणी सुटायला लागलं, मटणाचंच पाणी त्याला सुटू राहिलं। आता ह्याच्यामध्ये आपण पाणी न घालता असंच ह्याला वाफवून घ्यायचंय साधारणतः 5 मिनिटं। आता इथं मात्र गॅसची फ्लेम थोडीशी कमी करूया, म्हणजे मीडियम टू लो मध्ये ठेवायची गॅसची फ्लेम। आणि हे जे ताट ठेवलंय ना, ह्या ताटावरच आपल्याला पाणी ठेवायचंय, आणि अशाच पद्धतीने मटण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। डायरेक्टच मटणामध्ये पाणी नाही घालायचंय, नाहीतर मटणाचा जो उग्र वास येतो ना तो येतो, म्हणून असं त्याच्यामध्ये चांगलं गरम करूनच पाणी घालायचंय, आणि अशाच पद्धतीने आपलं पूर्ण मटण शिजवून घ्यायचं आहे। तर बघा, साधारणतः 5 मिनिटातच अशी ताटावर जे पाणी ठेवलेलं होतं ना त्याच्यावर वाफा निघायला सुरुवात झाली, म्हणजे आपलं पाणी छान असं वरती गरम झालेलं आहे। थोडंसं झाकण उघडून घेऊया, आणि बघा मटणाने तर त्याचं पाणी सोडलेलंच आहे, पण आता आपल्याला जो मटणाचा स्टॉक आहे, रस्सा करायचा आहे, तो वाढवण्यासाठी हे असं पद्धतीने गरम पाणीच आपल्याला घालायचं आहे। आणि असंच एक एक करून तुम्हाला जितपत रस्सा पाहिजे तितपत पाणी तुम्ही वाढवून घ्यायचंय। तर बघा, एकदा मी गरम पाणी ह्याच्यामध्ये घातलंय, एकदा छान असं मिक्स करून घेते, आणि अधून मधून 2 ते 3 वेळेस असंच आपण पाणी चेंज करून आणि ह्याला शिजवून घ्यायचंय, चेक करून, आणि मग बंद करूया।
तर बघा अशा पद्धतीने एकदा पाणी घालून झालं, दुसऱ्यांदा आपण ताट ठेवूया आणि त्याच्यावर पाणी ठेवायचं आहे आणि हे पण त्याच हिटला त्याच याच्यावर गरम करून घ्यायचंय. जर तुम्हाला अशा पद्धतीने शिजवायचं नसेल मटण, गॅस जास्त लागतो, वेळ जास्त लागतो, तर तुम्ही कुकरच्या 4 शिट्ट्या पण काढून घेऊ शकता मटणाला, काहीच हरकत नाही. पण मी इथं गावरान पद्धतीने मटण दाखवते ना, त्यामुळं ह्याच पद्धतीने ते मटण शिजवतात, म्हणून मी अशीच पद्धत वापरलेली आहे. तर मटणसाठी आपल्याला मटण आपलं शिजतंय तोपर्यंत मटणसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथं 3 मीडियम आकाराचे कांदे घेतले, चांगले ते सोलून घेतलेले आहेत. आता ह्याला मधोमध अशा 4 रेषा मारून घेऊया आणि ह्याला डायरेक्टच गॅसवर भाजून घ्यायचं. तर खरं तर हे कांदे आपण गावी असल्यावर डायरेक्ट चुलीमध्ये भाजतो, म्हणजे तो स्मोकी फ्लेवर असतो ना त्याचा तो उठून येतो. पण सध्या आपल्या इथे शहरामध्ये चूल नाहीये, म्हणून आपण डायरेक्टच हे गॅसवर भाजून घेतो. गॅस चालू करून घेऊया, त्याच्यावर ही जाळी ठेवून घेऊया आणि त्यावर हे कांदे ठेवायचे. अशा 4 रेषा मारल्या ना कांद्याला, म्हणजे कांदा आतमध्ये पर्यंत चांगला असा भाजला जातो आणि त्याचा स्मोकी फ्लेवर असतो तो चांगला असा उठून येतो. तर बघा थोडेसे टर्न करून करून असे कांदे भाजून घ्यायचे. प्रत्येक काय घरातच असेल, नाहीतर प्रत्येक जण अशा पद्धतीने बनवतात ते. तर कांदा चांगला असा आपल्याला काळपट रंगावर भाजून घ्यायचा आहे. त्याचबरोबर 1 वाटी इथं खोबऱ्याची आहे, सुकं खोबरं, ते पण चांगलं असं धुराळा निघेपर्यंत त्याला भाजून घ्यायचं. म्हणजे आपलं जे मटण आहे ना हे धुरकट स्मोकी असं बनतं. गावरान पद्धतीचं मटण मोस्ट ऑफली त्याच पद्धतीने बनवलं जातं. मालवणी पद्धतीचं थोडंसं वेगळं असेल, पण जे आपण घाटावर बनवतो ना, होळीच्या दुसऱ्या दिवशी ती धुलीवंदन असतं ना, तेव्हा आपण मटण बनवतो ना, ते अशाच पद्धतीचं असतं मटण. तर तेच मटण तुम्हाला मी इथं गावरान पद्धतीने दाखवलंय. ते शहरात आपण कशा पद्धतीने बनवतो तर ते बघा अशा पद्धतीने मस्त असा काळपट रंगावर हा खोबरा पण भाजला गेलेला आहे. थोडंसं मधून आपण परत ह्याला भाजून घेऊया, म्हणजे भारीच असा चवीला लागेल. जास्त भाजला तर त्याची कडवट चव येईल, म्हणून इतपत बरोबर आहे. आपण ह्या पद्धतीने हा खोबरा भाजून आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याचबरोबर आता एका साईडने हे कांदे भाजले गेलेले आहेत. आता ह्याला टर्न मारून घेऊया आणि दुसऱ्या साईडने पण छान अशाच इतपतच कलरवर भाजून घ्यायचं आहे, म्हणजे हाच टेक्स्चर येतोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने छान असा कांदा काळपट रंगावर आपला भाजला गेलेला आहे. गॅस बंद करून घेऊया आणि हा कांदा काढून घेऊया, ह्याला थंड करून घेऊया आणि छान असं वाटून घेऊया. तर गावामध्ये आपण पाट्यावर वाटतो किंवा खलबत्त्यात वाटून घेतो. आपण इथे शहरात आहोत तर तुम्ही मिक्सरला डायरेक्ट लावला तरीही चालेल, पाटा असेल तर पाटावर वाटा, उत्तमच. तर बघा अशा पद्धतीने आपण कांदा काढून घेतला, खोबरा, आणि ह्याला बारीक बारीक असे पीसेस करून घेऊया. तर कांदा आणि खोबरा थंड झाला का तिचे असे बारीक पीस करा, म्हणजे वाटायला सोपं जाईल. तर हे झालं आपलं गावरान पद्धतीचं मटण. आणि आपल्याच युट्यूब चॅनलवर मी नागपूर स्पेशल सावजी चिकनची रेसिपी अपलोड केलेली, अत्यंत भारी असा प्रतिसाद मला भेटलेला आहे. आणि हो, तुम्हाला पण जर सावजी मटनची रेसिपी हवी असेल ना तर नक्की कमेंट्स करा, आपण ती पण रेसिपी नेक्स्ट टाइमला अपलोड करूया. चला तर मग आपल्या रेसिपीकडे वळूया. आपलं मटण शिजतंय तोपर्यंत आपण इतर भाकरी म्हणा, भात म्हणा, त्याच्यासोबत ते तयार करून घेऊया. मटणाला त्याचा वेळ आहे तो तेवढा घेऊ द्या. आणि इथं आपल्याला मटणासाठी लागणारा जो मसाला होता तो पण तयार करून झालाय. एकदम कमीत कमी मसाले वापरून हे आपण जबरदस्त असं टेस्टी गावरान पद्धतीचं मटण तयार करणार आहोत. चला तर मंडळी, अशाच प्रकारे मी 3 वेळेस पाणी ताटातलं चेंज करून घेतले. म्हणजे पाणी ठेवायचं, पाणी गरम झाला की त्यामध्ये मटणामध्ये ते पाणी घालायचं, म्हणजे तो आपण जो रस्स्यासाठी स्टॉक असतो ना तो मेंटेन करतो. तर चौथ्यांदा मी झाकण काढून घेतलं आणि एकदा चेक करूया आपलं मटण शिजलं का नाही. तर एक पीस उचलून बघितलं, वा मस्त शिजलंय. ह्या स्टेपला आपल्याला मटण शिजवून घ्यायचंय, ह्याच्यापेक्षा जास्त पण आपल्याला शिजवायचं नाहीये. तर बघा अशा पद्धतीने मटण पूर्ण शिजवून झालेलं आहे. ज्या ताटामधलं पाणी होतं ते आपण ओतून घेतलंय. हा आपल्या रसासाठी स्टॉक तयार आहे. आता हे आपण उतरून घेऊया आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये हा रस्सा आणि मटण काढून घ्यायचंय आणि त्या संडीमध्ये आपल्याला मटणाला फोडणी घालायची आहे. काय असतं ना, अशा पद्धतीने जे मटण शिजतो ना, आपण गावाकडे मोस्ट ऑफली अशाच पद्धतीने चुलीवर मटण शिजवलं जातं. थोडासा वेळ जास्त लागतो पण चव मात्र भन्नाट अशी उतरते, एकदम गावरान पद्धतीची. तर तुम्हाला तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही अर्थातच कुकरला शिट्टी काढल्या, 5 शिट्ट्या काढल्या तरीही हरकत नाही. तर बघा मटण काढून घेतलंय. आपली जी हंडी होती ती गॅसवर ठेवून घेऊया. हंडी चांगली गरम झाली की त्यामध्ये आपण 3 ते 4 चम्मच तेल घालायचंय. तेलाचं प्रमाण मी एकदम कमीत कमी वापरलेलं आहे.
कारण ह्या मटणामध्ये जे फॅट्स होतं, जी चरबी होती ती घेतलेली होती. रस्स्यासाठी चरबी खूप महत्वाची असते आणि चरबीला तेल भरपूर सुटतं. तर बघा, तेल चांगलं गरम झालं की आपण कांदे आणि खोबऱ्याचं जी वाटण तयार करून घेतलेलं होतं ना, ते वाटण घालायचंय आणि हे वाटण अगदी असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. वाटण जेवढं तुम्ही चांगलं परताल ना, तेवढं मटणाला टेस्ट जबरदस्त येईल. त्यामुळे इथं घाई न करता साधारणतः 2 ते 3 मिनिटं हे वाटण भाजून घ्यायचं. अगदी त्यामधला ओलेपणा आहे ना, तो कमी होईपर्यंत हे वाटण चांगलं असं परतून घेऊया. तर बघा, साधारणतः 2 ते 3 मिनिटांनी साईडला कडेनी तेल सुटायला लागलं, दिसतंय ना तुम्हाला. तर बघा मंडळी, अजून पण ह्याला आपण साधारणतः 1 मिनिटभर असंच परतून घेऊया. तर बघा, 1 मिनिटभर चांगलं असं परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जी आपण हिरवी चटणी बनवून घेतलेली आहे ना पहिल्यांदा, जे आपण मॅरिनेशनसाठी वापरली होती, तीच उरलेली अर्धी चटणी मी इथं वापरते. आणि ह्या चटणीमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आहे. तर आलं लसणाचा जो कच्चेपणा आहे तो जाईपर्यंत ही चटणी आपल्याला मस्त अशी ह्या मसाल्यामध्ये परतून परतून अशी भाजून घ्यायचा. अगदी असा सुगंध सुटायला लागला की आपण समजायचं, आहा, आपली मस्त अशी हिरवी चटणी आणि हा मसाला चांगला परतला गेलेला आहे आणि मस्त असा भाजला गेलेला आहे. सगळी मटणाची टेस्ट असते ना, ती ह्या चटणीमध्ये, हा मसाल्यांमध्येच असते. तर बघा, अशा पद्धतीने मसाला पूर्ण असा भाजून झालाय. आता ह्यामध्ये आपण काही पावडर मसाले घालूया. तर मी इथं अर्धे चम्मच घेतलेली आहे हळद, 1 मोठा चम्मच मटन मसाला आणि 1.5 चम्मच इथे मी गावठी मीठ घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्याकडे नसेल तर कोणतंही लाल तिखट वापरा, चालेल. त्याचप्रमाणे इथं 1 मोठा चम्मच घरगुती मसाला वापरलेला आहे. त्याचप्रमाणे इथं धने जिरे पावडर अर्धा चम्मच घेतले आणि माझ्याकडे थोडासा काळा मसाला उरलेला होता, तो घेतला. तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर स्किप करू शकता, काहीच हरकत नाही. तर बघा, अशा पद्धतीने पूर्ण आपण इथं पावडर मसाले घालून घ्यायचे आहे आणि ह्या वाटणामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने मसाले परतताना गॅसची फ्लेम मात्र थोडीशी कमी ठेवा. जर मोठी ठेवाल गॅसची फ्लेम तर हे पावडर मसाले जळले जातील. बघा, तर अशा पद्धतीने पूर्ण वाटणामध्ये हे मसाले मिक्स झालेले आहेत. आता हे मसाले जळू नये आणि त्याचा फ्लेवर चांगला सुटावा म्हणून इथे एक मी तुम्हाला सिक्रेट टिप सांगते, ती म्हणजे काय, तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि जो मटणाचा स्टॉक होता ना, तो मटणाच्या स्टॉक मधून आपल्याला 2 पळ्या असे तो स्टॉक घ्यायचा. जर तुम्ही मटण शिजवत असताना स्टॉक तयार केला नसेल, डायरेक्ट सुक्कं मटण बनवायचं असेल, तर इथे गरम पाणी घालू शकता, ऑप्शनल म्हणून. पण मी इथं रस्सावाला आपण गावरान मटण बनवणार बनवणार आहोत म्हणून तो स्टॉक तयार करून घेतलेला होता आणि तो स्टॉकच ह्याच्यामध्ये घालायचा, जेणेकरून मटणाला अशी दुप्पट आणि जबरदस्त असं चविष्ट आपलं मटण तयार होईल. तर बघा, 2 पळ्या मी इथं मटणाचा स्टॉक घालून हा मसाला पूर्ण परतून घेते आणि हा मसाला तोपर्यंत परताय जोपर्यंत त्याला कडेने असं तेल सुटत नाही, तोपर्यंत हा परतत राहायचा. आणि परतत असताना गॅसची फ्लेम इथं मिडियमच ठेवून आणि हा मसाला परतायचा, कारण इथं मसाले जळणार नाही, आपण त्याच्यामध्ये स्टॉक घातलाय. तर बघा, अशा पद्धतीने पूर्ण स्टॉक तो मसाल्यांमध्ये मिक्स झालाय आणि आता कडेने तेल सुटायला लागलं, हळूहळू हळू तेल सुटायला लागलं. ही प्रोसेस साधारणतः 2 ते 3 मिनिटासाठी असते, कारण इथंच पेशन्स ठेवून आपल्याला हा मसाला, हा स्टॉक तयार करून घ्यायचा. तर बघा, कलर बघा, टेक्स्चर बघा, अगदी एखाद्या हॉटेलमध्ये जो मसाला तयार केला जातो ना, त्याप्रमाणे हा मसाला तयार झालेला आणि सुगंध, आहा, जबरदस्त. पूर्ण असा घरभर त्याचा स्टॉकचा जो मसाल्याचा आहे तो सुगंध सुटलेला आहे. बघा, मस्तच. तर बघा, आपला मसाला तयार झालाय. आता आपण जे शिजवून घेतलेलं मटण होतं ते मटण ह्यामध्ये घालायचं आहे आणि आता हे सगळं मटण मसाल्यांसोबत एकजीव करून घ्यायचं आहे. मसाला प्रत्येक पीसला लागला पाहिजे, तरच खरी टेस्ट येते. तर बघा, इथं आपण वरून पाणी वगैरे काहीच घालणार नाही, गरम पाणी वगैरे, कारण मी जेवढं मला स्टॉक पाहिजे होतं, जेवढा मला रस्सा पाहिजे होता, तेवढा मी पाणी ह्याच्या शिजवतानाच घालून घेतलेलं आहे. त्यामुळे वरतून पाणी घालायची गरज नाही. जर तुम्हाला अजून वाटत असेल का खूप थिक हा रस्सा होत आहे, थोडंसं पाणी घालायचं असेल, तर गरम करून पाणी ह्यामध्ये घाला, म्हणजे टेस्ट बिघडणार नाही आपल्या मटणाची. तर बघा, अशा पद्धतीने सगळं मटण ह्या मसाल्यांमध्ये एकजीव करून घेतलं. आता ह्याला आपण असंच 10 ते 12 मिनिटं चांगली अशी उकळी काढून, मिडियम गॅसवर उकळी काढून शिजवून घ्यायचं आहे. तर बघा मंडळी, कलर बघा किती जबरदस्त आहे ना, आणि अशीच आता थोडी थोडी अशी उकळी फुटायला लागली का आपोआपच असं तेल वरती यायला सुरुवात होते. कमीत कमी तेलामध्ये झणझणीत, जबरदस्त आणि एकदम गावरान पद्धतीचा मटण इथे तयार झालंय आणि हाच तो गावरान पद्धतीचा मटणाचा लुक आहे. बघा, जशी उकळी फुटली ना, तसं
तेल बाजूला झाले, तर्री अशी आली एकदम जबरदस्त अशी. तर बघा अशाच पद्धतीने आपण 10 मिनिटं ह्या मटणाला शिजवून घेतलंय. आता आपण थोडंसं चेक करून घेऊया, म्हणजे त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण कमी आहे तर आपल्याला मीठ वाढवायचंय. पण मी इथे मॅरिनेट करताना मीठ थोडं जास्तच घातलेलं, जेणेकरून आपल्याला मीठ वरतून टाकायची गरज नाही. आणि परत एक गोष्ट सांगते की इथं जे गावठी जे तुम्ही लाल चटणी वापरलेली आहे त्याच्यामध्ये मीठ जास्त असतं, त्याच्यामुळे वरतून मीठ टाकायची गरज नाही. लाल तिखट टाकलं तुम्ही तर तुम्ही मीठ आवश्यक टाका, पण इथे मी टेस्ट केले, एकदम जबरदस्त टेस्ट आहे, परफेक्ट टेस्ट आहे, अजिबात मीठ टाकायची गरज नाहीये. तर बघा अशा पद्धतीने आपला मटण तयार आहे. आता गॅस बंद करून घेऊया आणि मस्त अशी वरतून कोथिंबीर भुरभुरून घेऊया. तर मंडळी बघा इथे तयार आहे आपला एकदम गावठी पद्धतीचा गावरान असा मटण रस्सा. तर चला गरमागरम हा मटण रस्सा आपण सर्व करायला घेऊया. तर सर्व करताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सर्व करताना पण खूप महत्वाची गोष्ट असते. तर बघा फर्स्ट काय करायचं आहे, एका प्लेटमध्ये पीस घ्यायचे मटणाचे आणि त्यासोबतच थोडीशी वरून तर्री ठेवायची, म्हणजे परफेक्ट लुक परफेक्ट टेस्ट असते हे मटणाला येते. तर बघा अशा पद्धतीने आपण इथं मटण सर्व करून घेतलेले आहे. त्याचा कलर बघा, बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल नाही का. तर बघा अशा पद्धतीने आपण एका प्लेटमध्ये मटण घेतलेलं आहे आणि दुसऱ्या प्लेटमध्ये आपण घ्यायचं आहे तर्री. म्हणजे ही तर्री आयदर तुम्ही भाकरीसोबत कालवून खाण्यासाठी वापरा, नाहीतर असंच पिले तरी खूपच भारी लागते. तर एका प्लेटमध्ये आपण नुसता रस्सा घेतलेला आहे आणि दुसऱ्या प्लेटमध्ये मस्त असा वाफळलेला भात घेतलेला आहे आणि सोबतच आपण घ्यायची ही गरमागरम मस्त अशी बाजरीची भाकरी घ्या, ज्वारीची भाकरी घ्या, काहीच हरकत नाही. किंवा तुम्हाला जर चपाती आवडत असेल तर चपाती पण घेतली तरी पण चालेल. गावाकडचा जो कांदा असतो तो कांदा आपण फोडून घेऊया आणि त्याच्यासोबत ठेवूया. आणि सीझन चालू आहे तो आंब्याचा, म्हणजे अर्थातच कैरी असेल नाही का आपल्याकडे, तर ती कैरी घ्यायची आहे. मस्त त्याला मीठ लाल तिखट असं लावून आहा जबरदस्त. तर मंडळी शेवटी आपलं एकदम झणझणीत गावाकडच्या टेस्टचं गावरान मटण तयार झाले. हा लालसर रस्सा, वर आलेलं तेल आणि मऊसूत शिजलेलं मटण खरंच बघूनच भूक दुप्पट होते नाही का. गरमागरम भाकरीसोबत ह्याची तर मजाच येते ना, ती शब्दात पण सांगणं कठीण आहे. जर तुम्हाला ही अशी गावरान पद्धतीची रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला एक मोठा असा लाईक करा आणि आपल्या फॅमिली आणि मटण प्रेमींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तसंच अजून असेच गावच्या टेस्टचे भन्नाट पदार्थ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. तुमच्या सपोर्टमुळेच आम्हाला अजून भारी व्हिडिओ बनवण्याचं मोटिवेशन मिळतं. तर पुन्हा भेटूया एका नवीन झणझणीत आणि स्वादिष्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत खा प्या आनंदित राहा आणि आपल्या माणसासोबत प्रेमाने जेवा.